हॅलो एव्हरीवन. आज दिवसाची सुरुवात जरा लवकरच झाली होती. सकाळची सुरुवात चहा घेऊन झाली. त्यानंतर मग टरबूज खाण्यात आलं. ते टरबूज काल पंढरपूरमधून आणलं होतं. येताना काल एकादशी निमित्त पंढरपूरला गेली होती, तिथून आणलं होतं. ते खायला घेतलं होतं. त्याचं कटिंग करताना मुलांची जास्तच उत्सुक होती, कारण त्यांनी याच्या आधी कधी खाल्लंच नव्हतं, त्यामुळे ते जास्तच उत्सुक होते. ते कटिंग सुरू होतं त्याच वेळेला प्रचाराला लोक आले होते बाहेर. त्यांनी वासुदेवचं रूप घेतलं होतं. धैर्य तर जास्तच खुश होता, कारण त्याने हे पहिल्यांदाच पाहिलं होतं. मग मी ते टरबूज कटिंग केलं आणि तन्मय ते कटिंग केलेलं व्यवस्थित सेट करत होता. त्याला फोटो काढायचा होता म्हणून तो व्यवस्थित लावत होता. थांब ना, देते थांब. एवढी एक्साइटमेंट. आमचे बाई कसे बघते. थांब देत तुला. धैर्यला रात्री ताप आल्यामुळे तो जरा जास्तच वीक होता. रात्रभर तो झोपला नव्हता, तरी पण लवकर उठला होता, पण किरकिर करत होता सारखा. ताप असल्यामुळे त्याचं अंग दुखत होतं. तन्मय असं व्यवस्थित लावून सेट करून त्याला फोटो काढायचा होता त्याचा. लालाचे पाक. ते सकाळचे 8 वाजले असतील आणि हा प्रचार सुरू होता. त्यानंतर मी जेवणाला लागले. जेवणामध्ये आज मोड्याची भाजी बनवणार होती. त्यासाठी मी ती कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल टाकलं, कांदा परतून घेतला. त्यानंतर त्यामध्ये थोडं मीठ घातलं आणि नंतर मोडे घातले त्यामध्ये आणि ते थोडं परतून घेतलं 1-2 मिनिटं. त्यानंतर झाकण ठेवून वाफ दिली त्याला, त्यामुळे ते लवकर पटकन शिजलं. त्यानंतर त्यामध्ये चटणी घातली, तूप थोडं घातलं आणि थोडंसं पाणी घालून कमी गॅसवरती झाकून ठेवलं. कमी पाण्यामध्ये शिजवलं की टेस्ट छान लागते. अशा प्रकारे आपली भाजी तयार झाली. आणि काल पंढरपूरला गेले होते, तिथून येताना त्यांनी प्रसादमधून पेढे आणले होते. घे प्रसाद. हे पेढे खाण्यासाठी तन्मय आणि धैर्य दोघे उत्सुक होते. तनू धैर्यला देत होता पेढा आणि तो थँक्यू वेलकम ह्यांचं हे सुरू होतं. त्यानंतर तन्मयची शाळेला जायची वेळ झाली. तन्मयनं आवरलं. आज जेवणामध्ये होतं मोड्याची भाजी, फरसाण, वरण्याची आमटी, भाकरी, भात आणि दूध होतं. त्यानंतर धैर्य मी जेवायला बसले. तन्मय तर काही जेवलंच नाही, तनू तसाच गेला, फक्त टरबूज खाऊन. त्यानंतर धैर्य मी जेवले. धैर्य काय आज शाळेला जाणार नव्हता, कारण त्याला ताप होता. जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर मग धैर्य जरा किरकिर करतच होता, कारण आज तो घरी होता सकाळपासून, त्यामुळे त्याची किरकिर सुरूच होती. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. बाय.